कामकाज अडचणीत। आधी हक्कभंग, आता 10 कोटींच्या मानहानीचा दावा होणार। ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपानंतर शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्यावर हक्कभंग दाखल झालाय। दुसरीकडे संजय राऊत यांनी पीडित महिला ही सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या घराण्याशी संबंधित असल्याचे म्हटले होते। यामुळे नवा वाद निर्माण झालाय। सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या वंशजांनी खासदार संजय राऊत यांच्यावर गुन्हा दाखल करून कारवाई करण्याची मागणी निवेदनाद्वारे कराड तळबीड पोलीस ठाण्यात केली आहे। तळबीड येथील हंबीरराव मोहिते यांच्या समाधीसमोर खासदार संजय राऊत आणि एका यूट्यूब चॅनल विरोधात घोषणाबाजी करण्यात आली। तसेच त्यांच्या विरोधात 10 कोटींचा मानहानीचा दावा दाखल करणार असल्याचे हंबीरराव मोहितेंच्या वंशजांनी म्हटले आहे। सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचे वंशज राजेंद्र मोहिते यांनी यासंबंधी माहिती दिली। ते म्हणाले की ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर ज्या महिलेने आरोप केले त्या महिलेचा तळबीड किंवा सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या घराण्याशी कुठलाही संबंध नाही, परंतु एक यूट्यूब चॅनल आणि खासदार संजय राऊत यांनी कुठलीही माहिती न घेता या प्रकरणाशी सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचे नाव जोडले। यामुळे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची बदनामी झाली आहे। यामुळे आम्ही याचा जाहीर निषेध करतो। जसे सरसेनापतींच्या वंशजांचे मन दुखावले तसेच महाराष्ट्राच्या जनतेचे देखील मन दुखावले आहे। याबद्दल त्यांनी महाराष्ट्राची जाहीर माफी मागावी। त्यांच्याबद्दल आम्ही 10 कोटींचा मानहानीचा दावा ठोकणार आहे, असे राजेंद्र मोहिते यांनी म्हटले आहे। भाजपचे मंत्री देवेंद्र फडणवीसांचे अत्यंत लाडके जयकुमार गोरे यांच्याबाबत हे समोर येतंय। एका कुटुंबातील स्त्रीचा या मंत्र्याने छळ आणि विनयभंग केल्याचे समोर आले आहे। ही महिला पुढच्या काही दिवसात विधान भवनासमोर उपोषणाला बसणार आहे। संजय राठोड तुमच्या मंत्रिमंडळात आहे, आता हे पात्र नवीन निर्माण झाले आहे। फडणवीसांनी त्यांच्या मंत्रिमंडळाची झाडाझडती घेतली पाहिजे। कुणाचं नक्की काय आहे हे समोर आले पाहिजे। जयकुमार गोरे यांच्याबाबत जी माहिती समोर आली आहे ती महाराष्ट्राला काळीमा फासणारी आहे, असं संजय राऊत म्हणाले होते। राज्यातील एक मंत्री महिलेला विवस्त्र फोटो पाठवतो, या महिलेला त्रास देतो असा गंभीर आरोप करत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी थेट मंत्री जयकुमार गोरे यांचे नाव घेतले होते। या आरोपानंतर राजकीय पडसाद उमटले। आमदार रोहित पवारांनीही जयकुमार गोरे यांच्यावर निशाणा साधलाय। या गंभीर प्रकरणावर मंत्री जयकुमार गोरे यांनी तात्काळ खुलासा केला होता। जयकुमार गोरे यांनी 6 मार्च रोजी हक्कभंग प्रस्ताव मांडला। यावेळी सभागृहात जयकुमार गोरे म्हणाले की 2017 सालच्या जिल्हा न्यायालयात दाखल प्रकरणाचा हवाला देत संजय राऊत यांनी प्रसार माध्यमात माझ्याबद्दल बिनबुडाचे अत्यंत आक्षेपार्ह भाषा वापरून आरोप केले। हा माझा प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न आहे। सभागृहाच्या कामकाजात अडथळा यावा यासाठी जाणीवपूर्वक केलेले हे कृत्य आहे। सदर गुन्ह्यात 2019 साली कोर्टाने माझी निर्दोष मुक्तता केली, तरीही विविध प्रसार माध्यमांसमोर माझी जाणीवपूर्वक बदनामी केली असून न्यायालयाचाही अवमान केला आहे। त्यामुळे संजय राऊत यांच्या विरोधात मी हक्कभंगाचा प्रस्ताव मांडतो। याशिवाय या सभागृहातील सदस्य रोहित पवार यांनी अधिवेशन सुरू असताना याच प्रकरणावरून आरोप केले। त्यांच्या विरोधातही हक्कभंग मांडत असल्याचे सांगितले। जर तुम्ही अजूनही यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर ते लगेच सबस्क्राईब करा।